भाजपचे शहर अध्यक्ष प्रशांत जाधव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने पार पडला। वसंत स्मृती येथे जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते। आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे तसेच नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी भाजप पदाधिकारी यांच्या वतीने केक कापून ढोल ताशांच्या गजरात सत्कार करून शहर अध्यक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। मोठ्या उत्साहाने वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी आमदार सीमा हिरे, अरुण पवार, संभाजी मोरुसकर, अंबादास पगारे, रुची कुंभारकर, दिगंबर मोगरे, कमलेश बोडके, हेमंत शेट्टी, शंकर हिरे, प्रवीण भाटे, उल्हास धनवटे आदी पदाधिकारी भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा जय हो, वंदे मातरम। भारत दिए आए, भारत दिए आए, भारत दिए आए, भारत दिए आए, तुम जियो भरोसा ये नहीं है आरज़ू। Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to Shantarai, happy birthday to you, happy birthday to you. व्यवस्थित या ठिकाणी आपल्या सर्वांची भेट होईल। त्यानंतर या ठिकाणी आल्टो पवार या ठिकाणी घेऊन जायचं आहे। चालले साइड तू मागे मागे कोई लो थैंक माननीय चव्हाण साहेब प्रशांत जी का अभिषेक करते हैं। आज खूप मोठा योग आहे। त्यांना निरोगी दिवसासाठी एवढी साधारण मी शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। अध्यक्ष इकडे ते लहानांना पुढे घे ना, तू झाकून आला सगळ्यांना। या थोडे मागे व्हा, सगळे येतील। थोडा मागून घे, थोडा मागून घे। झालं का? तुम्ही का बरं हसणारे
आपल्या पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा नमस्कार, मी सोनल दगडे कासलीवाल, नाशिक महानगर महिला मोर्चा सरचिटणीस। आज अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या माध्यमातून अनेक मान्यवरांचे आशीर्वाद मिळाले। खास करून मला सांगावंसं वाटतं की आपले राज्याचे माननीय बांधकाम मंत्री चव्हाण साहेब यांनी सुद्धा त्यांचे आशीर्वाद दिले। त्याचबरोबर माननीय आमदार देवयानीताई फरांदे असतील, माननीय आमदार सीमाताई हिरे आहेत, त्याचबरोबर आमचे शहराचे जे ज्येष्ठ नेते आहेत लक्ष्मणजी सावजी, इतर सर्वांनी सुद्धा खूप मनापासून शुभेच्छा दिल्या। आणि मला सांगताना आनंद होतो की मी फक्त पार्टीच्या माध्यमातून काम नाही करत, तर महाराष्ट्र चेंबरची गव्हर्निंग काउन्सिल ह्या निमित्ताने सुद्धा समाजाची सेवा करण्याची संधी आता सर्व मान्यवरांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख एकच केला की अध्यक्षावर आणण्यावर जी काही जबाबदारी असते ती होऊ घातलेल्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुका, इथून मागे जर 17 जुलै 2023 माझी नियुक्ती झाली, तर आजचा जो प्रवास जर म्हटलं तर माझ्या कारकिर्दीला 1 वर्ष पूर्ण असेल 19 जुलैला। आणि जे काही 19 जुलै 2023 ते 19 जुलै 2024 या दरम्यान भारतीय जनता पार्टी नाशिक महानगरच्या माध्यमातून प्रदेशाने दिलेले, केंद्राने दिलेले कार्यक्रम असतील, काही आपण स्वतः तिथे आंदोलनात्मक काही कार्यक्रम असतील, संघटनात्मक कार्यक्रम आले असतील, आपण विशेष प्रयत्नाने चांगल्या प्रकारे हाताळले आणि दिलेले प्रदेशाने केंद्राने दिलेले कार्यक्रम आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बैठकीच्या निमित्ताने आज नाशिकमध्ये आलो होतो आणि त्या बैठकीच्या त्या ठिकाणी थोडंसं लक्षात आलं की प्रशांतजींचा वाढदिवस आहे, त्यामुळे कार्यालयामध्ये आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्र जमला। मी खऱ्या अर्थाने प्रशांतजींना खूप खूप शुभेच्छा देतो की आपण स्वतःविषयी अगदी एक गोष्ट सांगतो की आपण सर्वांनी एवढा प्रयत्न करा की जे स्वप्न तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो ते खऱ्या अर्थाने प्रशांतजींना खूप खूप शुभेच्छा देतो की आपण स्वतःविषयी अगदी एक गोष्ट सांगतो की आपण सर्वांनी एवढा प्रयत्न करा की जे स्वप्न तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो ते आदरणीय देवेंद्रजींना आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात